आज सकाळची सुरुवात एकदम सुंदर मस्त झाली होती बरं का. मनस्वीला असं पाहिलं की नाही शाळेच्या ड्रेसमध्ये मला माझे दिवस आठवतात बरं का. BMC शाळेत आम्हीसुद्धा असंच पेटीकोट शर्ट वगैरे घालून जायचो. तिच्या रूपात मला माझं बालपण आणि शाळेचं जीवन आठवतं. तिची नेहमीप्रमाणे तयारी चालली होती. सकाळी 6:30 वाजता निघालो होतो आणि आज दिवसाची सुरुवात एकदम सुंदर होती कारण पाऊस थांबला होता आणि वातावरण एकदम छान थंडगार झालं होतं. मस्त वाटत होतं. तिला सोडून आल्यानंतर छानपैकी इथे देवपूजा वगैरे आवरली. मी देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर मनस्वीने मला सांगितलेलं होतं मम्मी दुपारी मला आप्पे खायचेत बरं का. त्यासाठी मी छान असं आप्प्याचं भिजू घातलेलंच होतं. सकाळी नाश्ता केला आणि दुपारी मग तिच्यासाठी मी आप्पे करायला घेतले होते. म्हणजे एक प्रकारे जेवण केलंच नव्हतं, आप्पेच केले होते. तीळ लावून आप्पे ना खूप छान होतात बरं का. ह्याची फुल रेसिपी हवी असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फुल रेसिपी मी अपलोड करेन. सुंदर होतात, मस्त टेस्टी लागतात आणि गरम गरम द्यायचं. आप्पेसोबतचं मस्तपैकी खोबऱ्याची चटणी केली होती बरं का. आणि मुलांनी केलेली फरमाईश आणि आपण जर ती पूर्ण केली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान बघून सगळा थकवा आणि सगळं शिन निघून जातो बरं का. कुठलाही मी छान असा पदार्थ केला की नाही मनस्वीचा हॉलमधून आवाज येतो मम्मी एकच नंबर बरं का. ती बोलल्याशिवाय राहतच नाही. किती TV बघू दे काही बघू दे मलासुद्धा ती खा म्हणत होती. मग तिचा एक घास घेतला मी खायला आणि कारभारांनासुद्धा दिला बरं का. तुमच्या घरातसुद्धा मुलांना काय खायला आवडतं नक्की सांगा शाळेतून आल्यानंतर, किंवा काही फरमाईश करता का. आणि आपण ही फरमाईश पूर्ण केली पाहिजे बरं का. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.